नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्य सेवक 50% हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदाकरिता राज्यातील विविध जिल्हा परिषदेमार्फत नेमणूक देण्यात येत आहेत। कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अंतिम निवड यादी हे देखील या ठिकाणी त्या संदर्भात अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्फत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते सिद्ध करण्यात आलेले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तब्बल 42 उमेदवार या ठिकाणी त्यांनी नकार दिलेला आहे। नियुक्ती घेण्यावाचून ते या ठिकाणी राहिलेले आहेत। तर काय कारण होतं? स्वतः नकार त्यांनी दिलेला आहे, कुठे अनुपस्थित राहिलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता, तर कुठे त्यांनी रुजू करून घेतलेले नाही। सर्व बाबी या ठिकाणी या प्रपत्राद्वारे जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आज दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी पहा, प्रति उमेदवाराचे नाव तसेच त्यांचे जे काही ॲड्रेस आहे त्या ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तसंच विषय पहा, आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठी सरळ पदभरती सन 2023 मध्ये निवड किंवा प्रतीक्षा सूचीमध्ये पात्र उमेदवारास अंतिमरित्या अपात्र करण्याबाबत हे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर काय कारण आहे ते देखील या ठिकाणी स्पष्टीकरण त्या संदर्भात देण्यात आलेले आहे। आरोग्य सेवक 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाच्या मूळ शैक्षणिक व इतर आवश्यक जे काही कागदपत्रे किंवा दस्तऐवज पडताळणी केली गेली होती। दिनांक 12/9/2024 व 13/9/2024 रोजी उमेदवारांना बोलवण्यात आलेले होते। तर पहा, त्या ठिकाणी उमेदवारांनी या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी आपली अनुपस्थिती दर्शवलेली आहे। त्या कारणामुळे या ठिकाणी त्यांना बाद करण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सांगलीकडील आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदास इच्छुक नसल्याबाबतचं या ठिकाणी त्यांच्या निर्देशनास आल्यामुळे त्यांना तसेच त्यांनी आपली इच्छा नसल्याबाबतचं देखील लेखी या ठिकाणी कळवलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांना या अंतिम यादीमधून त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे। तसेच आपण जर सांगली जिल्हा परिषद अंतर्गत जर पाहिलं तर जवळपास 168 पदांकरिता ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात आरोग्य सेवक हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी 50% यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। यामध्ये जवळपास आपण अनाथसाठी जर वॅकन्सी जर पाहिल्या तर 2 जागा या ठिकाणी होत्या आणि दिव्यांगसाठी 8 जागा होत्या। असे टोटल 168 जागेसाठी या ठिकाणी आरोग्य सेवक 50% ही पदभरती केली गेलेली आहे। तर पहा, सबब आपण जिल्हा परिषद सांगलीकडील आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदावर काम करण्यास इच्छुक नसल्याचे समजून आपणास निवड प्रक्रियेतून अंतिमरित्या अपात्र करण्यात येत आहे। भविष्यात नियुक्तीबाबत आपला कोणताही दावा अबाधित राहणार नाही व आपली कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। जिल्हा निवड समिती सांगली तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत। ओके, तर पहा, अशा प्रकारचे जवळपास आपण पाहिले तर 42 उमेदवार आहेत। 42 उमेदवारांनी आपला नकार जो आहे तो त्यांनी दर्शवलेला आहे। ओके, तर पहा, या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवला असेल की 42 उमेदवार या ठिकाणी त्यांनी नकार दर्शवलेला आहे, तर वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना घेतील का? तर पहा, निश्चितच विद्यार्थी त्या जागा ज्या आहेत ऑब्वियसली वॅकंट राहिलेल्या आहेत, त्या जागा फुलफिल करावंच लागणार आहे। ओके, लवकरच त्या संदर्भात देखील या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्फत नक्कीच प्रसिद्ध होईल। जशी अपडेट येईल ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे। ओके, सो काय कारण आहे त्या संदर्भाचे या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे, तर ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही चेक करू शकता। ओके, सो माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे। आणि हो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।